राम राम मंडळी, दुपारी गेलो होतो चर्च गर्ल बघायला कसे नाचतात. तर शुभ सकाळ सकाळ आलो होतो मी शेतात मकाला पाणी द्यायला, पण काही लाईटच नव्हती. मग सौरची मोटर चालू केली. सौरची मोटर लय हळू चालत होती, मकर वारं सुटलं होतं. मग काय हर्षलचा फोन आला आपल्याला जायचं नगरला. मग काय 100च्या स्पीडने घरी निघालो ऑफरोडिंग करीत. आणि घरी जाऊन आवरून घेतलं तर हर्षल आलाच होता. लगेच निघालो नगरला, कारण आम्हाला जायचं होतं प्रशांत शेटच्या गाडीच्या डिलिव्हरीला. आज 26 जानेवारी निमित्त प्रशांत शेटने घेतली होती गाडी. जाता जाता करंजीच्या घाटात उसाचा ट्रक बंद पडलेला पाहिला. अशी रोजच्याला 2-4 बंद पडतच असते. नगरला पोहोचल्यावर गेलो किल्ल्याच्या दिशेने. आपल्या देशाचा तिरंगा एकदम नाथखोळा फडकत होता. मग गेलो नगरच्या उड्डाण पुलावरून शोरूमच्या दिशेने. पण काय मक्कर गर्दी होती राव, असं वाटत होतं आम्हाला शोरूम पाशी पोहोचूस तर गाडी घरी येते काय, एवढी गर्दी होती मक्कर काय सांगा तुम्हाला. तुम्ही बघू शकता मक्कर गर्दी होती राव. शेवटी तेच झालं जे व्हायचं होतं. आम्हाला शोरूमपर्यंत पोहोचूस तर गाडीच घरी आली होती. मग काय एक गाडा घालणार आहोत गाडीत बसून. मग काय निघालोत घराकडे. जाता जाता मकाची कणसं खाल्ली. करंजीमध्ये क्रिकेटचा सामना चालू होता, करंजी प्रीमियर लीग म्हणून. त्यांनी आणलं होतं तिथं चर्च गर्ल नाचायला, तुम्ही पाहू शकता. करंजीची टीम जिंकली होती. मॅच संपल्यानंतर मी निघालो घरी. अशा प्रकारे आपला ब्लॉग येथे समाप्त होत आहे.